संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आज ऐन दिवाळीच्या दिवशी जळगाव जामोद येथे मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील 2000च्या वर अनाथ बालकांना दिवाळीचे मिष्टान्न आणि नवीन कपडे देऊन ही आनंदाची दिवाळी या ठिकाणी साजरी झाली। यावेळी आमदार संजय कुटे यांचे वडील स्वर्गीय श्रीराम कुटे ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ट्रस्टचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर काळपांडे यांचं स्वागत आणि त्याबरोबरच अनेक मान्यवरांनी यावेळेस ट्रस्टला भरभरून अशी रोख मदत केली। या मदतीचा ओघ सारखा इथं सुरू असतानाच कुटे परिवारातील संपूर्ण घटक या सोहळ्याला उपस्थित होते। उपस्थितांपैकी शेकडोंना यावेळेस इथे मिष्टान्न आणि कपड्याचे वाटप करण्यात येऊन बाकीच्यांना आपापल्या तालुक्याच्या प्रमुखाकडे त्याची व्यवस्था करून त्या उपस्थित हजारो अनाथ बालकांना आजची ही दिवाळी साजरी करण्यात आली। संपूर्ण कुटे परिवार हा या कार्यक्रमात सहभागी होता। यावेळी प्रास्ताविक डॉक्टर रमेश काळपांडे यांनी केलं, तर आमदार कुटे यांनी या ट्रस्ट मागील आपला उद्देश आणि आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार आणि त्यातून आपली सुरू असलेली वाटचाल यावर प्रकाश टाकला। तर आगामी काळात मतदारसंघातील कोणताही घटक हा अनाथ राहणार नाही याची ग्वाहीसुद्धा यावेळेस आमदार संजय कुटे यांनी बोलताना दिली। त्याबरोबरच त्यानंतर संजय महाराज पाचपोर यांनी ट्रस्टच्या कार्यक्रमाचा उहापोह करून ट्रस्टला भरपूर सहकार्य करण्याचे आणि मनापासून शुभेच्छा दिल्या। यांचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो। गेल्या 4 वर्षापासून मी फाउंडेशन या ठिकाणी काम करतो। काम करत असताना जे गरजेचं आहे ते काम आहे लक्षात ठेवा। जिथं गरज आहे त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे। काळपांडे सर दरिद्रान भरपंपेय महाप्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम तत्तर निरुगश्च किम औषधही। महाभारतामध्ये असा एक श्लोक आलाय की बाबा रे औषध कोणाला दिलं पाहिजे, तर ज्याला रोग असेल त्याला औषध दिलं पाहिजे। तसं दान कोणाला दिलं पाहिजे, ज्याला गरज असेल त्याला दान दिलं पाहिजे। निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर तो रोगी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जो रोगी असेल त्याला औषध दिलं पाहिजे, ज्याला मोतीबिंदू झाला असेल त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे। जे कुपोषित असतात त्यांना किशोर काय म्हणतात तर त्याचा कुपोषितपणा कमी केला पाहिजे। ज्याला शिक्षणाची गरज आहे त्याला शिक्षण दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवनामध्ये दिवाळीची गरज आहे त्यांना फळाचं दिवाळीचं वाटप केलं पाहिजे। हे खऱ्या अर्थाने ज्याला गरज असेल, जो आजारी असेल त्याला औषध देणं जसं महत्वाचं आहे, तसं ज्याला गरज असेल त्या गरजू माणसापर्यंत पोहोचणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। ते फाउंडेशन त्या निमित्ताने गरजू लोकांपर्यंत पोहोचतो आणि म्हणून पुनश्च एकदा मी या फाउंडेशनचं अभिनंदन करतो। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, जळगाव जामोद।